तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं त्याच गावातल्या लोकांना वाटतंय। कधी काही त्याला अभिमान वाटत होता, कारण त्यांना माहीत नव्हतं हा किती भोंदू आहे। अशोक खराच्या प्रकरणावरून राज्यात रान पेटलं। असं असताना दोन्ही शिवसेनेच्या महिला नेत्यांमध्येही ट्विट युद्ध रंगलं। शिवसेनेतल्या शीतल म्हात्रेंनी थेट ठाकरेंच्या सेनेच्या मोठ्या नेत्यांवर निशाणा साधला। शीतल म्हात्रेंनी खरातला मविया काळात दिलेल्या पाण्यावरून निशाणा साधला। म्हात्रेंनी ट्विट केल्यावर ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी म्हात्रेंवर टीका करत विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी हे सगळं करत असल्याचं म्हणत घणाघात केला। दोन्ही महिला नेत्यांमध्ये ट्विटरवरून वाद रंगल्याचं दिसून येत आहे। तर आता एक प्रकारे राजकीय स्कोर सेट करण्याचा सुद्धा प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून नेत्यांकडून सुरू आहे। आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि या आरोप प्रत्यारोपांमध्ये शिवसेनेमध्ये हे वाकयुद्ध रंगलंय। दरम्यान शीतल म्हात्रे आणि सुषमा अंधारे यांच्यात रंगलेल्या ट्विट वॉरमध्ये नेमकं काय घडलंय बघूया। क्रूर कर्मा खरातला दिलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर ताज का राज फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पडेल असं शीतल म्हात्रे म्हणतायत। तुमचा व्हिडिओ मॉर्फ केलाय असं तुम्ही म्हणाला होता, तो सुर्वे प्रकरणातला त्यातला नेमका ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो, असं उत्तर सुषमा अंधारेंनी दिलं। त्यावर त्या शीतल म्हात्रे म्हणाल्या, ताई खासदार आमदार व्हायची स्वप्न आता सोडून द्या। मॅडमच्या इशाऱ्यावर तुम्ही किती नाचलात तरी तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही। त्यावर सुषमा अंधारे पुन्हा म्हणाल्या, विधान परिषदेची जागा मिळवायची असेल तर मग आता शिंदेंची भाटगिरी आपल्यालाही करावीच लागेल आणि ती अधिक तीव्रतेने करावी लागेल। आवरा स्वतःला, मला संशोधन करण्याची वेळ आणू नका। याच्यापेक्षा कोण बोललं हे जास्त महत्त्वाचं असतं ना, आहे की नाही। ज्यांचा स्वतःचा नैतिक स्तरच काही नाही अशांच्या बोलण्याचं आपण काय मनावर घ्यायचं बरं। म्हात्रेबाईंच्या ज्यांना अजूनही हे सिद्ध करता आलं नाही की रॅलीतला जो व्हिडिओ होता सुर्वेसोबतचा तो ओरिजिनल होता का मॉर्फ होता, हेच ज्यांना अजून ठरवता आलं नाही, आपण त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची। मी एक ट्विट केलं होतं की ताज का राज म्हणजे नक्की काय आहे, हे कशाशी, हे अशोक खरात यांच्याशी कसं कनेक्टेड आहे आणि ही मीटिंग कुठे झाली होती, या मीटिंगला कोण उपस्थित होते आणि जी पाण्याची जोडणी त्यांच्या फार्म हाऊसला दिली गेली ती नक्की कुणाच्या सांगण्यावरून दिली गेली, असा मी एक उल्लेख केला। आणि याचं उत्तर काही कारण नसताना सुषमाताईंनी याच्यामध्ये उडी मारून याचं काहीतरी हा विषय पूर्ण भरकटवण्याचा प्रयत्न केला। हे त्यांनी का केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं, कशासाठी केलं, हा प्रश्न मलाही पडलेला आहे। दोन्ही शिवसेनेतल्या महिला नेत्यांमध्ये ह्या आगामी विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांच्या निवडणुकीवरून वार पलटवार सुरू झालेले आहेत। त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं ही चर्चा पुन्हा जोर धरू लागली। एकनाथ शिंदे यांच्यावर बोलत असताना आम्ही कधीही लता वहिनींवर हल्ले चढवले नाही किंवा भुसे शिरसाट शंभूराज यांच्यावर बोलताना त्यांच्या घरातल्या स्त्रियांवर कधी बोललो नाही। मात्र त्यांच्यावर बोलल्याशिवाय आपण कसे मोठे उत्तम भाट आहोत हे सिद्धच होणार नाही असं ज्यांना वाटतंय आणि विधान परिषद मिळवण्यासाठी हेच जणू क्वालिफिकेशन आहे असं ज्यांना वाटतंय त्यांच्याकडून ही गोष्ट त्यांना काय झोंबलेलं आहे हा मलाही प्रश्न पडला आहे आणि हे नक्की त्यांना झोंबलं आहे की दुसऱ्या कुणाला तरी झोंबलेलं आहे म्हणून त्यांना हे ट्विट करवतायत की काय, असंही मला वाटतंय। राज्यसभा तरी त्यांना मिळेल की काय असं त्यांना वाटत होते, तीही संधी त्यांच्याकडून हुकली गेली। त्याच्यामुळे हे आपल्याला न मिळालेल्या संधीचं कुठेतरी दुःख ठसठसतंय त्यांच्या मनात आणि तेच त्यांच्या ट्विटद्वारे बाहेर निघतंय असं मला वाटतंय।